प्रीतम सॉरी. अगं हे तू वेडी आहेस का? सॉरी काय म्हणते? उलट मी तुला सॉरी म्हणायला हवं. मीच ओव्हर एक्साइट झालो. डॉक्टरांनी काही कन्फर्म करेपर्यंत मी इतका गोंधळ नव्हता करायला पाहिजे. पण प्रीतम तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना? आता आवडतात म्हणजे आपलं मूल ही कॉन्सेप्टच इतकी भारी आहे ना की मी जरा ओव्हर एक्साइटेड झालो ग. सॉरी. मला कळतंय. इट्स ओके. पण प्रिया बघ ना, म्हणजे येणारं बाळ हे आपलं असेल, आपल्या दोघांचं, आपल्या प्रेमाची निशाणी, आपलं फ्युचर जनरेशन. कळतंय? आपल्याशी रक्ताचं नातं असलेलं. ऑब्व्हियसली मी एक्साइट होणारच ना. आपण ह्या सगळ्यापेक्षा माझ्यासाठी सर्वात महत्वाचं काय माहितीये? तू. पण प्रीतम ही बातमी ऐकल्यानंतर घरात सगळे किती खुश होते. आई, बाबा, आदित्य दादा, पारू. त्याच्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झालाय. खरं तर मलाही असं जाणवत होतं की बाहेरच्या खाण्यामुळेच ऍसिडिटी वगैरे झाली असेल, पण घरातले सगळे इतक्या उत्साहाने माझे लाड करत होते ना की मलाही आवडायला लागलेलं सगळं. हे बघ प्रिया, एखाद्या स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी आई होण्याचं सुख काय असतं ना हे मी समजू शकतो. पण डोंट वरी, लवकरच तूही ते सुख देशील या घराला. यस, कम इन. मोनिका, अगं ये ना. हाय. ऍक्च्युली प्रिया, मी गावी निघाले कायमची. सो म्हटलं लास्ट टाइम तुला आणि प्रीतमला भेटून जावं. चालली आहेस? अगं पण येत जा ना कधी कधी. हो नक्की. प्रिया, एक रिक्वेस्ट होती. तुझ्या नवऱ्याला 2 मिनिटं मी बाहेर घेऊन जाऊ शकते? अगं वेडी आहेस का? परमिशन वगैरे काय घेतेस? मैत्रीण आहेस ना तू त्याची? खुशाल घेऊन जा. प्रीतम, बाहेर येतोस प्लीज? बाहेर कशाला ना, आपण इथे बोलू ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रीतम, अहो एवढं फॉर्मली वागायची काय गरज आहे? मला काहीही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या फ्रेंडशिपची. तुम्ही प्लीज बाहेर जाऊन बोला. थँक्स. थँक्यू सो मच प्रिया. आलोच. बाय बाय. आदित्य सर, मी हे क्लास सुरू करणार आहे. इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. वाह, लय भारी. पारुताई, काय सहज वाचलंस ग तू? मारुती दादा, यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. वाह, अभ्यास चालू आहे. तर तुम्ही सांगितलं ना आता थांबायचं नाही, मग केलं लगेच सुरू. अरे ते आय लव्ह यू वाले हेच आहेत का ते? चांगला चॉईस आहे. हाय, मी आदित्य किर्लोस्कर. नमस्कार, मी मारुती कदम. पारू बोलली तुमच्याबद्दल. तुमच्यामुळेच तर तिला भाषा शिकण्याचा कॉन्फिडन्स आलाय. विषय आहे का, पण प्रेमात भाषेचं गणित लागू पडत नाही ना, हे महत्वाचं. करेक्ट. मी तेच बोलत होतो पारूला. प्रेमाला आहे ना फक्त प्रेमाची भाषा कळते, दुसऱ्या तिसऱ्या भाषेची गरज लागत नाही. आदित्य भाऊ, म्हणजे तुम्ही पारूला सांगताय तसं मी तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणजे फुकटच आहे बघा. म्हणजे आयुष्यात सतत पुढे जात राहायचं. मागं राहिला तो राहिला, मागं थांबायचंच नाही. म्हणजे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एकच मंत्र आहे. पारुताई, आता थांबायचं नाही. हा. आदित्य भाऊ, आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. तुम्ही दोघांना माझ्याकडून हो, चांगली सुरुवात करताय. घ्या, छान जोडा असाच राहू दे सुखी. येतो पारुताई, येतो. ऐक का मग, मारुती दादा किती गोड आहे ते. चला, आता थांबायचं नाही, आपल्याला हे रोप लावायचंय. चला चला.
तुला नेमक्या कशा उलट्या होत आहेत? म्हणजे कोरड्या वगैरे होत आहेत का? उलटी आल्यासारखं वाटतंय पण होत नाही, असं खूप नॉशियस फिलिंग येत आहे. प्रिया, ते असं होतं आल्यापासून. तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे ना गुड न्यूज आहे. प्रिया प्रेग्नंट आहे. म्हणजे मी बाबा होणार आहे. काकी होणार आहे. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मला पण हे जगातलं बेस्ट बाबा बनायचंय. डॉक्टर काय गुड न्यूज आहे ना? सॉरी मिस्टर प्रीतम, बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे. तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. प्रीतम, हां बोल ना. आय फील व्हेरी सॅड फॉर यू. प्रिया प्रेग्नेंट नाहीये हे ऐकून तुला खूप वाईट वाटलंय ना? तुला बाळ हवं होतं राईट? हो म्हणजे हो होतं, पण इट्स ओके. म्हणजे ह्यावेळी नाही तर पुढच्या वेळी आमच्या घरात गुड न्यूज येईल. नो प्रॉब्लेम. खरं तर एक न्यूज मला तुला द्यायची होती अँड दॅट्स दी ओनली रिझन आय केम हिअर. बट ते आता तुला सांगावं की नाही हे खरंच कळत नाहीये मला. कुठली न्यूज? हे बघ, ॲक्च्युली तू आल्यापासून मी एक गोष्ट नोटीस करतोय की तुला काहीतरी सांगायचं आहे मला. आपण मीच वेगळ्या गडबडीत होतो. एनिवेज, बरं सांग काय आहे? काही हेल्प हवी असेल ना तर बिंदास्त मागा. हेल्प? मी तिथे हेल्पलेस झाली आहे. म्हणजे सॉरी मला कळत नाहीये, तू जरा व्यवस्थित सांगशील का? प्रीतम, आय एम प्रेग्नेंट. मी आई होणार आहे. व्हॉट? कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. आधी का नाही बोललीस यार तू ही गोष्ट मला? हा, लग्न कधी केलंस का? बरं नवरा कुठे असतो तुझा? इथेच. इथेच? अच्छा, म्हणजे या शहरात ना? इट्स ओके, त्यालाही कॉंग्रॅच्युलेशन्स सांग. आणि हो, ते बघ आता जाताना नीट जा, काळजी घे. मला जरा प्रियाकडे जावं लागेल. बाय बाय, नीट जा. प्रीतम, हा, न्यूज ही नाहीये की मी आई होणार आहे. न्यूज ही आहे की तू बाबा होणार आहेस. ऍक्च्युली मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. आता झालं ना क्लिअर, हॉलमध्ये नाही होणार आहे. प्रीतम, मी माझ्या पोटात असलेल्या बाळाबद्दल बोलतेय. माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस. काय? असं कसं असेल ना मोनिका? म्हणजे काहीतरी गैरसमज होत असेल. मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, या बाळाचा बाबा तू आहेस प्रीतम. प्रीतम, तुझं दिशा बरोबर लग्न होणार होतं, पण तुला ते लग्न करायचं नव्हतं. बहुतेक तुझ्या डोक्यात प्रियाचाच विचार चालू असणार. तू खूप फ्रस्ट्रेट झाला होतास, तुला खूप टेन्शन आलं होतं. तू मला कॉल केला आणि मग माझ्या घरी आलास. तू ऑलरेडी ड्रिंक करून आला होतास आणि माझ्या घरी आल्यावर सुद्धा तू आणखी दारू प्यायलास. तू तुझं दुःख मला सांगत होतास, तुझं फ्रस्ट्रेशन काढत होतास. तुला गरज होती तेव्हा माझी. प्रीतम, कॉलेजला असताना आपण एकमेकांना लाईक करत होतोच आणि त्या रात्री आपण खूप क्लोज आलो एकमेकांच्या. आवेगात तू मला मिठी मारलीस आणि पुढे जे घडायला नको होतं तेच घडलं. प्रीतम, प्रीतम, अरे प्रीतम, आर यू ओके? काय काय होतंय तुला?
तू बस इथे. प्रीतम बस. प्रीतम, मी प्रिया नाही आहे, मी मोनिका आहे. आणि सांगशील का काय झालं ते? मला तर दिशाबरोबर लग्न करायचं प्रिया. नाही प्रीतम, दिशा अरे हो, सावर स्वतःला. आवडायलाच कोणी नाही ना, समजून घेणार पण नाही कोणी. मी आहे ना, तू मला सांग. हं? तू घेशील मला समजून? हो. असं कसं होईल ना? मला कसं नाही आठवत यार यातलं काहीच. आठवत नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी तरी ती रात्र नाही विसरू शकत ना. लुक प्रीतम, असं नाही की मला या बाळाचं बर्डन तुला द्यायचंय. दिस इज द साइड ऑफ आवर लव्ह. आणि त्यामुळे मी एक निर्णय घेतला. मी या बाळाला जन्म देणारच. हे बघ मोनिका, प्रीतम, तू अजिबात काळजी करू नकोस. असं नाहीये की मी इथे माझा हक्क मागायला, तुला जाब विचारायला किंवा माझ्याशी लग्न कर, नाही तर मी इथे दंगा करेन. हे असलं काही करायला आले नाहीये. आणि मला माहितीये या सगळ्यात तुझा दोष नाहीये, पण मात्र मनोमन मी तुझ्यावर प्रेम करत होतेच ना. आणि त्यामुळे मी हे सगळं काही पुढे नेते. आणि आपल्या प्रेमाची निशाणी असलेल्या आपल्या बाळाला मी जन्म देणारच. खरं तर मी तुला हे काही सांगणार नव्हते, पण आज प्रिया बरोबर जे घडलं ते पाहून मला तरी असं वाटलं की तू बाळासाठी खूप डेस्परेट आहेस. आणि म्हणून वाटलं की जाता जाता तुला हे सगळं सांगून जावं. प्रीतम, यापुढे मी तुला कधीही दिसणार नाही. तू प्रियासोबत सुखाने संसार कर. मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते. टेक केअर. हो थांबा. पोस्टमन मामा, अहो टपाली स्वतः गेटवर. तुम्हाला आता येणार नाही. अहो दादा, ते रजिस्टर पत्र आहे ते ज्याच्या नावानं असतं ना त्याची सही घ्यावी लागते. तसं ते ऑफिसमध्ये दाखवायला लागतं आम्हाला. ते नाही घेतलं तर आमच्या नोकरीवर का जाईल. तेवढं आज जाऊन दिलं तर बरं होईल की. बरं ठीक आहे, जा पण लवकर या. येतो. ठीक आहे, गुड.
गणी, कोण तुम्ही? ते गावाकडनं पत्र आलंय तुमच्या पारू मॅडमच्या नावानं. तायडेच आहे का? हा द्या, ती माझी तायडे, मी देतो तिला. तुझ्या तायडेचं लग्न झालंय का रे? तुम्ही पत्र द्यायला आलाय ना, मग नाही ते चौकशी का करता? तू लहान भाऊ आहेस ना तिचा, म्हणून तुला तिची काळजी वाटणारच. हं? तायडे, गावाकडून तुझ्या नावाचं पत्र आलंय तर बघू. कुणाच आहे? पाटील काकांनी लिहिलंय. त्यांच्या गाईला वासरू झालं का? खप बस रे जरा. पुरी, तुझ्या किर्लोस्कर कुटुंबावर लई मोठं संकट येणार आहे. जर ते टाळायचं असेल तर येऊन कुलदेवीला नारळ वाहा. अरे वा पारू, पत्र आलंय काय? कुणाच आहे आणि काय लिहिलंय त्याच्यात? ए पारू, पत्र कुणाचं आहे? ते आपल्या घराची पडझड झाली आहे. अरे देवा. परवा अचानक पाऊस पडून गेला ना तिकडं. खर तर ना गणी आणि मी मागच्या यायला गेलो ना गावाकडं, तेव्हा समजे दुरुस्ती करून यायला पाहिजे होती. हो ना. पण देवी यांचा फोन आला ना, मला अचानक इकडं निघून यावं लागलं. आता पावसाळा सुरू होईल, समजा गोष्टी मला माहित आहे, त्यामुळं पाटील काकांनी मला बोलावून घेतलं असं मला वाटतं. बर. अनुभव, समजात महत्वाचं सांगायचं राहून गेलं बघ. मंगल आजीला बरं वाटत नाही. अरे देवा. सतत आठवण काढत असते माझी. तायडे, मंगल आजीचा लय जीव आहे आपल्यावर. तू तिची काळजी घ्यायला जायला पाहिजे गावाला. तू जायला माझी काहीच हरकत नाही, पण तुझी धावपळ होईल ना, त्याच्यापेक्षा मी जाऊन येऊ का? एका दिवसाचा तो प्रश्न आहे. मी अशी जाईन आणि अशी येईन बघ. मी तिकडे जाते, माझ्या हातचा गरम गरम काढा आजीला देते, तिला असं बरं वाटेल बघ. मी उद्याच निघते गावाकडं. चालेल. शेवटी पाखरू जाळ्यात अडकतंय म्हणायचं. पण तायडे, तू कशी जाणार गावाला? परवा दिवशी तुझा वाढदिवस आहे ना, आणि उद्या तू गावाला गेली तर परवा दिवशी तू इथं वाढदिवसाला नसणार. मला तुझ्या वाढदिवसा दिवशी लय मज्जा करायची आहे, केक खायचा आहे. गणी, मला सांग, एखाद्या माणसाचा जीव महत्वाचा की वाढदिवस महत्वाचा? मला सांग ना, मंगल आजीला बरं नसताना मी वाढदिवस कसा काय साजरा करू? माझं लक्ष लागल का वाढदिवसात? बा गणी, मला असं वाटतं की या वर्षी आपण वाढदिवस नको साजरा करायला. चालेल.